उंडरी येथील होलेवस्ती चौकामध्ये आपण उभे आहोत। या ठिकाणी आपण पाहत आहोत की रोज दुपारी 11 ते 2 या वेळामध्ये या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली पाहायला आपल्याला मिळते। त्याचप्रमाणे हा जो चौक आहे, या चौकामध्ये हडपसर, महमदवाडी, सय्यदनगर, वाडकरमाळा या भागातून येणारी वाहने ज्यांना उंडरी, पिसोळी आणि बोपदेव घाट, कात्रज याकडे त्यांना जावं लागतं। त्यामुळे या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते। आपण पाहतोय जड वाहतूक देखील या ठिकाणी सुरू आहे। आणि दुसरी गोष्ट, या भागात जवळपास 8 शाळा असल्यामुळे या सर्व शाळांमधून मुलं जी आहेत ती याच रस्त्याने आपल्या घरी जाताना हा रस्ता त्याचा वापर होतो, आपण पाहू शकता। त्याचप्रमाणे या चौकातील जो चौथा रोड जो आहे, जो रस्ता आहे तो कोंढव्याकडे जातो, NIBMकडे जातो। आणि या भागातील जी काही नागरिक असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, त्यांना पुण्याकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा चौक म्हणून गणला जातो। त्यामुळे कोंढव्या भागातून या सासवडकडे किंवा या भागात येणारी जी वाहने आहेत या सर्वांची या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते। हा जो रस्ता आहे, विकसित जो DP प्लॅन जो आहे, विकसित जो आराखडा आहे पुणे महानगरपालिकेचा, तो 2014 साली मंजूर करण्यात आला आणि त्याच्यानंतर ही गावं समाविष्ट झाली। समाविष्ट गावांचा जो DP आहे तो 2017 साली मंजूर करण्यात आला। हे जे रस्ते आहेत, हे मुख्य जे रस्ते आहेत त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे, त्याचं विस्तारीकरण होणं गरजेचं आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जे आहे त्या अतिक्रमण हडपसर क्षेत्रीय कार्यालय असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, त्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। या भागातील जनता जी आहे, नागरिक जी आहे, ती या वाहतुकीच्या कोंडीला मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरी जावे लागते, त्यांचा वेळ व्हायला जातो। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होतं। आता या भागात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि या भागातील हे जे मूलभूत प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाला नक्की कोण त्याला उत्तर देणार, कोण या भागातील रस्त्यांचा विकास करणार, असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। मागच्या या वर्षभरामध्ये हडपसरच्या पूर्ण हडपसर विधानसभा क्षेत्रामध्ये किंवा महमदवाडी, उंडरी या भागामध्ये सुमारे 300 कोटीचा निधी आणल्याच्या वल्गना केलेल्या आहेत। मग हा 300 कोटीचा निधी नक्की गेला कुठे? रस्ता रुंदीकरण का झालं नाही? रस्ता विकसित का झाला नाही? असा देखील